नमस्कार. मी महेश संगीता शांताराम जाधव आपणा सर्वांचं ब्रेन डेव्हलपमेंट अँड जॉयफुल पॅरेंटिंग या सेशन मध्ये स्वागत करतो. आजचा विषय आहे मोबाईल आणि मेंदू. मोबाईल नाव घेतलं की अट्रॅक्शन वाढतं. या मोबाईलचं अट्रॅक्शन 5 महिन्याच्या मुलांपासून ते 70 वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत आहे. आपल्या 10 महिन्यांच्या बाळाला मोबाईल छान हाताळता येतो याचं कौतुक त्यांच्या आजोबांना आहे, तर माझ्या 2 वर्षाच्या मुलीला मोबाईल मधलं सगळं कळतं याचा आनंद त्यांच्या आईला आहे. तर काही पालकांना आपल्या मुलांना सोबती म्हणून अगदी 4 वर्षाच्या वयात त्यांना एक नवीन मोबाईल गिफ्ट म्हणून द्यावासा वाटतो. तर हे असं क्रेज जे आताच्या मुलांमध्ये फार वाढतंय ते अगदी योग्य आहे का ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत. या मोबाईल बद्दल अजून काही जाणून घेण्याआधी एक घटना पाहूयात. हल्लीच मागच्या हप्त्यात घडलेली. एक आई आल्या होत्या आपल्या मोठ्या मुलाला घेऊन त्याच्या ऍडमिशनसाठी. मुलगा वयाने मोठा दिसत होता म्हणून विचारलं तर म्हणाले 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाच्या मुलाला प्री स्कूल मध्ये ऍडमिशन का? तर आई म्हणतायत की मुलगा वयाने वाढतोय पण मेंदूने नाही. सखोल चौकशी केल्यावर आईने जे काही सांगितलं ते अगदी हृदयद्रावक होतं. मुलाची प्रेग्नन्सी डिलिव्हरी सगळं नॉर्मल होतं. वय वर्ष 1.5 पर्यंत मुलगा नॅचरली सगळ्या गोष्टींमध्ये ग्रोथ करत होता. मुलगा सुरुवातीला जे काही आवाज येतात कंठातून ते सगळे आवाजही काढत होता. पण त्यानंतर हळूहळू मज्जा म्हणून मुलाच्या हातात मोबाईल गेला आणि त्यानंतर अगदी 2 वर्षानंतर तो मोबाईल अगदी त्याच्या जवळचा सखा बनला. आई वडिलांना काही कारणांमुळे त्याच्याकडे लक्ष देणं जमलं नाही, पण त्या सर्व वेळात मोबाईल हा त्याच्या सर्व सोबती बनला आणि पुढची 2 वर्ष सलग मोबाईल किती वेळ त्याच्यासोबत होता हे कुणालाच कळलं नाही. आई वडिलांना जाग आली जेव्हा मूल 4.5 वर्षाचं झालं तरी तोपर्यंत बोलत नव्हतं किंवा कोणत्या प्रकारे सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत नव्हता. त्यानंतर मुलाला शाळेत टाकलं गेलं. 1 ते 1.5 वर्ष तो शाळेत होता, पण शाळेतही नो प्रोग्रेस. मग डॉक्टर सुरू झाल्या. आता गेली 2 वर्षापासून मुलाच्या हातात मोबाईल नाहीये असं आईचं म्हणणं आहे. डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे, पण आजही परिस्थिती जैसे थे वैसेच आहे. मोबाईल्स नको ही सांगणारी काही पहिली व्हिडिओ नाहीये, पण तरी सुद्धा मोबाईल्स नको असं आपल्या कुठल्याही पालकांना वाटताना आपल्याला आढळून येत नाहीये. कारण की आजकाल सर्रास प्रत्येकाच्या हातात मोबाईल्स दिसतातच आहेत. आपल्या मोठ्यांच्या हातात आहे तर आहेत, पण अगदी लहानग्यांच्या हातात म्हणजे अक्षरशः 5 महिन्यांच्या मुलांपासून हातात मोबाईल देत आहेत आणि आई वडील अगदी कौतुकाने हे सारं मिरवत आहेत. सो हे होऊ नये यासाठी एक केलेला जेन्युइन प्रयत्न आहे. जेव्हा परवा जशी घटना शाळेत घडली ती एकमेव घटना नव्हती. अशा व्हर्च्युअल घटना घडत असतात, पण याचं गांभीर्य पालकांना येत नाही. कारण की त्यांचं असं म्हणणं असतं की प्रॉब्लेम झाला कुठे आम्हाला कळतच नाही. पण जोपर्यंत प्रॉब्लेम कळतो तोपर्यंत इतका वाढलेला असतो की त्याला दुरुस्त करता येत नाही. म्हणून काही सिम्पटम्स आम्ही घेत आहोत जे मागील 10 वर्षापासून आम्हाला आढळत आहेत. बट ऍट द सेम टाइम काही असे संदर्भ आहेत जे मेडिकल संदर्भातून आम्हाला मिळालेले आहेत, त्यांच्या लेखनातून आम्हाला मिळालेले आहेत. ते काय संदर्भ असे की जी मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर आहे ती मुलं सहसा जास्त बोलत नाहीत किंवा त्यांना स्पष्टपणे बोलता येत नाही. त्यांना जे वाटतंय त्यांच्या भावना त्यांना नीट सांगता येत नाहीयेत. आपण जे बोलतोय ते त्या मुलांना कळत नाहीये किंवा बोलताना किंवा हाक मारल्यावर डोळ्यात डोळे घालायचे असतात. एक आय कॉन्टॅक्ट जो आहे तो आय कॉन्टॅक्ट त्या मुलांना करणं कधीच जमत नाही. आवाज ऐकल्यावरती त्या आवाजाकडे लक्ष देणं ही प्रतिक्रिया असते, ती प्रतिक्रिया त्यांना देता येत नाही. त्यांना वस्तूच्या गतीचा अंदाज लावता येत नाहीये. त्यांना वस्तूंच्या आकारमानाचा अंदाज लावता येत नाही. त्यानंतर वस्तू देणं घेणं असते ही एक मूळ कन्सेप्ट त्यांना लगेच रुजत नाही. आपल्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाजवळही ती मुलं कम्फर्टेबल नसतात. आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत खेळात सहभागी त्यांना होता येत नाही. आपल्या सेन्सरी मुवमेंट सोबत आपल्या मोटर स्किल ऍक्टिव्हिटीज किंबहुना आपल्या हातापायांचा योग्य वापर करता येत नाही. आपल्या बोटांचा पूर्ण क्षमतांनी त्यांना कॅपॅसिटी यूज करता येत नाही.
त्या मुलांना नीट जसं बोलता येत नाही, तसंच सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना मनमुराद हसताही येत नाही. तर असे काही सिम्पटम्स जर तुम्हाला आढळून आले आपल्या मुलांसोबत किंवा आपल्या आजूबाजूच्या मुलांसोबत, तर कृपया अशा पालकांना नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर योग्य कन्सल्टेशन घ्यावं. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतात हे आपण सर्रास ऐकतोच आहोत. पण एक्झॅक्टली काय परिणाम होतात हे जेव्हा अधिक रिसर्च जेव्हा आम्ही केला तेव्हा आम्हाला ज्या गोष्टी कळल्या त्या अगदी भयानक होत्या. त्याला जाणून घेऊया एक्झॅक्टली आपल्या ब्रेनवर मोबाईलच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतात. चला, की मोबाईल अतिवापराचा ब्रेनच्या विविध भागांवर एक्झॅक्टली कसा प्रभाव पडतो आणि कुठे कुठे कसा प्रभाव पडतो आपण ते पाहूया. हा सेन्सरी ऑर्गनचा भाग आहे, त्यामध्ये सेन्सरी स्टिम्युलेशन्स होतात. लहान मुलांना प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी अनुभव संपन्न शिक्षण जे मुलांचं असतं 5 वर्ष ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांचं होतं, त्यामध्ये मुलं वेगवेगळ्या संवेदनांनी जसं दृष्टी, चव, स्पर्श, आवाज, हालचाल या सर्वांपासून होणाऱ्या वेगळ्या संवेदना, त्यांचे अनुभव, त्या अनुषंगाने मुलांचा हा सेन्सरी जो भाग आहे तो मुलांचा डेव्हलप होतो आणि तिथून मुलांना वेगवेगळे अनुभव प्राप्त होतात किंवा त्यांना कळतं एखादी गोष्ट. सो ज्यावेळी मोबाईल्स मधून सर्व पाहणं होतं, मोबाईल स्क्रीनचा वापर जास्त होतो, तो अशा वेळेला ते सेन्सेस जागृत होत नाहीत. त्यामुळे ह्या पार्टमध्ये जेवढे काही न्यूरोलॉजिकल कनेक्शन व्हायचे आहेत, जेवढे न्यूरॉन सिनॅप्सेस व्हायचे आहेत, ते सिनॅप्सिंग होतच नाही किंवा तेवढ्या जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळे हा भाग अंडर डेव्हलप स्टेजमध्ये राहतो. त्यानंतर आता बघूया आपण ह्या भागावर सेरेबेलम हा जो भाग आहे, हा भाग बेसिकली आपले बॉडी बॅलन्सिंग किंवा मोटर स्किल्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या भाग साठी जबाबदार आहे. सो ह्या मुलांचा भरपूर वेळ मोबाईलवरच गेल्या कारणाने त्या मुलांच्या शरीराची हालचाल होत नाही, त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट एवढी होत नाही. त्यामुळे बहुतेकदा हा सिम्पटम्स मगाशी सांगायचं राहिलं होतं, अशी मुलं त्यांना खूप दोन्ही पायांचा नीट वापर करून चालता येत नाही, बॅलन्सिंग त्यांचं चाललं नसतं किंवा त्यांच्या मोटर स्किल हातापायांच्या मुवमेंट्स त्यांच्या अगदी फाईन नसतात. देन मिरर न्यूरॉन्स आपला एक भाग आहे महत्वाचा मेंदूमध्ये. लहान मुलं बेसिकली इन्स्ट्रक्शन्सने शिकत नाहीत, तर ती अनुकरणाने शिकतात. आपण जे करतो ते पाहून त्यातूनच काही शिकणं घेऊन ती मुलं त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. पण जी मुलं अति स्क्रीन वापर करतायत त्या मुलांमध्ये याचा अभाव आढळतो, कारण की त्या मुलांना फिजिकली समोर काही दिसतच नाही. त्यांना जे काही दिसतं त्या स्क्रीनच्या माध्यमातून दिसतं, त्या स्क्रीनच्या माध्यमातून त्यांना ऍक्च्युअल हालचाल त्या मेंदूला मॅप करता येत नाही. त्यामुळे अशा वेळी त्यांचे न्यूरॉन्सिंग खूप कमकुवत असतात. त्यामुळे त्याच्या मुलांना कॉपी करणं किंवा समोर जे घडतंय त्याला रिस्पॉन्स देणं यासाठी जे काही मेंदूत घडामोडी चालतात त्या घडामोडी त्यांना करता येत नाही. तो भाग जनरली हा इकडे असतो, तो भाग त्यांचा डेव्हलप होत नाही. देन विल गो विथ द अवर मेन हिरो ऑफ द ब्रेन, हिप्पोकॅम्पस. हा जो बेसिकली ह्या भागात असतो, मेंदूच्या बरोबर मधोमध हिप्पोकॅम्पस असतो, जो स्पेसिफिकली स्मरणशक्ती, लक्ष ठेवणं आणि वस्तूंच्या देवाणघेवाण किंवा संवेदनांची देवाणघेवाण करणं, एखादी गोष्ट प्रोसेस करणं, एखादी प्रोसेस चालवणं यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो मेंदू. सो ह्या मेंदूच्या वाढीसाठी जे काही इनपुट्स लागतं ते सर्व इनपुट्स अति मोबाईल स्क्रीनमुळे नष्ट होतं किंवा ते डेव्हलपच होत नाही मुलांच्या मेंदूमध्ये. सो त्यामुळे मुलांचा हिप्पोकॅम्पस हा अत्यंत महत्वाचा असा जो पार्ट आहे तो प्रगतावस्थेत येणं खूप कठीण जातं. देन आपण म्हणूया दिस इज अ प्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा जो आपला कपाळाच्या वर असलेला हा जो मेंदू आहे
तो स्पेसिफिकली मेंदू आपले विचार करणं, निर्णय घेणं, देन एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवणं, या सर्व डिसिजन मेकिंग प्रोसेस, क्रिटिकल थिंकिंग या सगळ्या गोष्टी सांभाळतो. तो स्पेसिफिकली डेव्हलप व्हायला वर्ष 25 लागतात. पण तो जो 25 वर्षाचा मोठा काळ आहे, या संपूर्ण काळामध्ये तो बनण्यासाठी जे मेन पिलर्स लागतात ते पिलर्स उभारण्याचं काम हे पहिल्या 6 वर्षात होतं, किंवा मोस्टली पहिल्या 6 वर्षातच त्याचं मेन प्लेंथ तयार होते त्या बिल्डिंगची. पण जर ह्या 6 वर्षापर्यंत जर मुलांनी स्पेसिफिकली फक्त स्क्रीन पाहिली असेल किंवा अति स्क्रीन पाहिली असेल, तर त्यांच्यामध्ये तेवढे न्यूरॉन सिनॅप्सिंग होत नाही, किंवा त्यांना तेवढा डेटा मिळत नाही की त्या डेटाच्या आधारे ते पुढे जाऊन काही निर्णय घेऊ शकतील, काही सखोल विचार करू शकतील. त्यामुळे त्यांचा हा पुढील जो भाग आहे हा मेंदूचा, हा भाग डेव्हलप होण्यात खूप अडथळे निर्माण होतात. आता सर्वच एक महत्वाचा मुद्दा की अशी मुलं जी मोबाईलवर खूप जास्त असतात त्यांच्यामध्ये डिप्रेस होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. किंवा असं म्हणे की ज्या मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल घेतला की ती मुलं लवकर कंटाळतात. ते सहज म्हणतात, बाबा कंटाळा आला, मम्मी कंटाळा आला, काय करायचं, मम्मी कंटाळा आला. सो यामागे लॉजिक आहे, कारण की आपल्याला कंटाळा येतो, असं म्हणून आपल्याला आनंद वाटतो जेव्हा आपल्या मेंदूमध्ये आपलं सिक्रेशन असतं, मेंदूतून ऑर्डर मिळते डोपामाइन बूस्ट होण्याचं. जेव्हा डोपामाइन बूस्ट होतं तेव्हा आपल्याला छान वाटतं. हे डोपामाइन बूस्ट होण्याचं काम सुरुवातीला स्क्रीन खूप छान करतो. म्हणजे सुरुवातीला स्क्रीन दिसली की त्याचे रंग, त्याच्यामध्ये टेक्स्चर, या सगळ्यामध्ये डोपामाइन खूप छान बूस्ट होतो. पण जर हे प्रमाण वाढलं, स्क्रीनचं प्रमाण वाढलं, तर हळूहळू डोपामाइन ज्या स्पीडने आधी सिक्रेट व्हायचा तो सिक्रेट होणं हळूहळू कमी होत जातं, आणि सरते शेवटी खूपच कमी होते ते. आणि त्याचा परिणाम इतका होतो की एका सर्टन काळानंतर त्याचा डोपामाइन फक्त गरजेपुरतंच हलकसच रिलीज होतं. ते स्क्रीन पाहत असताना जास्त होत नाही. आणि जर स्क्रीन बाजूला सारली गेली तर मात्र ते डोपामाइनचं प्रमाण बाकी अन्य कोणत्याही गोष्टींपासून सिक्रेट होणं हे खूपच अल्प होतं. त्यामुळे अशा मुलांना बाकी कोणत्याही गोष्टीत रस मिळत नाही. सो त्यांचं कंटाळा येण्याचं प्रमाण अत्यंत वाढतं, आणि ही अत्यंत धोक्याची बाब आहे. कारण की मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये जो आनंद मिळाला पाहिजे तो जर आनंद मिळाला नाही स्क्रीन सोडून, तर मग त्यांना त्यांचं उर्वरित आयुष्य घालवणं हे खूपच कठीण गोष्ट होऊ शकते. सो आता आपण पाहिलं की ह्या संपूर्ण ब्रेनवर मोबाईलच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतो. जर संपूर्ण ब्रेन जर अशा पद्धतीने इफेक्ट होत असेल, आणि ब्रेनच असा भाग आहे जो आपले संपूर्ण शरीर चालवतो, आपलं बोलणं, वागणं, चालणं, प्रत्येक गोष्ट तो कंट्रोल करतो, आणि जर त्याच्यावर इतका इफेक्ट पडत असेल तर नक्कीच आपलं भविष्य कठीण आहे. सो आपण इश्यू पाहिला, चे वेगवेगळे सिम्पटम्स पाहिले, त्याचे पुढे होणारे गंभीर गोष्टी पाहिल्या, त्याचं सायंटिफिक आपण मेंदूवर होणारा सायंटिफिक परिणामही पाहिला. सो ही व्हिडिओ फक्त प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी मुळीच नाहीये. आपण याच्यावर सोल्युशन्स काय हे पाहणार आहोत, आणि तेच अत्यंत जास्त महत्वाचं आहे. सो त्याच्याकडे आपण एकदा पाहूया. आणि हे जे सोल्युशन आहे ते फक्त पालकांचंच काम असं नाहीये, ते पूर्ण ऍज अ सोसायटी म्हणून आपलं सर्वांचं काम आहे. तो चला आपण एकदा त्या सोल्युशनकडे एकदा लक्ष देऊया. सर्वात प्रथम म्हणजे जे पॅरेंट्स आता आई वडील होऊ इच्छित आहेत किंवा दे आर एक्सपेक्टिंग बेबी इन अ कपल ऑफ मंथ्स, तर अशा पालकांनी दोघांनी मोबाईलचा वापर अत्यंत अल्प करावा. ज्यांच्या घरात लहान मुलं आहे, म्हणजे जन्म झाल्यापासून ते जवळपास 2 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन यांच्यापासून जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवावं. ही कळकळीची विनंती आहे, प्लस कमी इन्स्ट्रक्शन्स पण आहेत.
कारण की पुढे जे परिणाम होणार आहे ते तुम्ही पाहताच, आणि मला निश्चित वाटतं की कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्यावर असे परिणाम व्हावेत असं मुळीच वाटत नाहीये. देन 2 वर्ष म्हणजे 3 वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष ह्या काळामध्ये मुलांना संपूर्ण दिवसातून अर्धा तास मोबाईल देणं ठीक आहे. देन 5 वर्ष, 6वं वर्ष ह्या वयामध्ये मुलांना अर्धा तास 2दा देणं ठीक आहे. पण ते देताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. आपल्या म्हणजे पालकांच्या उपस्थितीत मध्येच मुलांनी तो मोबाईल हातात घ्यावा. मुलं काय पाहतात याच्याकडे आपलं चांगलं लक्ष असावं. निक्षून मुलांनी शॉर्ट्स हा प्रकार मुळीच पाहू नये. पुन्हा सांगतो, मोबाईल्स मध्ये शॉर्ट्स हा प्रकार लहान मुलांनी म्हणजे वय वर्ष 10 वर्षापर्यंतच्या मुलांनी तर मुळीच पाहू नये. हा अत्यंत घातक परिणाम आहे. याच्याबद्दल आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलू. प्लस एक गोष्ट पालकांनी आवर्जून करावी की जी मुलं म्हणजे मुलं जे काही पाहतील व्हिडिओमध्ये, ती व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं याच्यावरती आई वडील आणि मुलांमध्ये एक छान चर्चा व्हावी. हे अत्यंत महत्वाचं आहे की मुलं जे काही पाहतील त्या विषयावरती, त्या व्हिडिओवरती आई वडिलांचं मुलांसोबत छान गप्पा होणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जे वाईट परिणाम होणार असतील मेंदूवरती ते न होता त्याचा खूप चांगला परिणाम मेंदूवर होऊ शकतो. हे खूप आमच्या अनुभवातून आम्हाला कळलेलं आहे. म्हणून हे आम्ही तुम्हाला सांगतोय. आई वडिलांनी मुलांना रोज नवीन नवीन गोष्टी सांगाव्यात. स्टोरीज, आपण परिकथा, पंचतंत्राच्या गोष्टी सांगाव्यात या वयात मुलांना. ज्यावेळी मुलांचा स्क्रीन टाइम आपण कमी करतोय त्या अशा वेळामध्ये मुलांसोबत चित्र काढणं, रंग रंगवणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. रंग रंगवणं ही खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या गाण्यावरती ताल धरणं, एखादं गाणं गाणं हे मुलांच्या पालकांनी मुलांसोबत आवर्जून करावं. देन आई वडिलांनी त्यांच्या खेळामध्ये भाग घ्यावा. त्यांच्यासाठी नवीन नवीन खेळ ऑर्गनाईज करावेत. एकत्र येऊन जास्तीत जास्त वेळ त्या मुलांनी एकत्र यावं, त्यांनी एक खेळ खेळावेत. कारण की समान वयोगटातली मुलं जेव्हा जेव्हा एकत्र खेळतात तेव्हा तेव्हा त्यांच्या ब्रेन मधले स्टिम्युलेशनचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. सो ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सो ह्या नोटवरती मी माझं बोलणं थांबवतो. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ह्यातला कंटेंट जर खरंच मनापासून महत्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जे ह्या पॅरेंटिंगच्या पिरियड्स मध्ये आहेत त्यांना पाठवा. ऑब्विसली व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मेंदू डेव्हलपमेंट ह्या विषयावरती मी रेग्युलर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यातून आपापल्या मुलांना कशा पद्धतीने स्मार्ट आणि ब्राईटर बनवता येईल हा आपला हेतू असेल, जेणेकरून आपला भारत एक सुंदर भारत बनेल. सो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.